जाऊया पुढे एक महत्त्वाची बातमीकडे आणि बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भातली। पुण्याच्या शिरूरमध्ये अवकाळीचा फटका बसलाय। कांदा, गहू अशा पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला हा घास आता हिरावला गेलाय। इंदापूरच्या भादलवाडीमध्ये वीजही कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। सध्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वी हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता, येलो अलर्ट जारी केलेला होता आणि त्यानुसार अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। अवकाळीचा फटका कांदा, गहू अशा या पिकांना मोठ्या प्रमाणात बसलाय। फळबागांना सुद्धा फटका आहे। पुण्याच्या शिरूरमधली दृश्य आपण पाहतोय, तर शिरूरमध्ये वीज कोसळल्याची सुद्धा दुर्घटना या भागातल्या पावसाचा अवकाळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसराला गारपिटीच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि बळीराजा शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं। मी सध्या कांद्याच्या पिकामध्ये आपण या ठिकाणी कांद्याच्या पिकाची अवस्था पाहिली तर प्रचंड असा गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसला आणि कांद्याच्या पिकाच्या या ठिकाणी आपण माना मोडून पडलेले आहे। तर जे काही बांधावरचे जे काही वरंब्यावरचे कांदे होते ते सुद्धा उपटून पडलेले आहेत। एवढा मोठ्या प्रमाणात हा गारपिटीचा तडाखा बसलेला। आपण जर इतर पिकांचा विचार केला तर तरकारी पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। वांग्याचं पीक आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता ठिबक सिंचनवरती केलेलं आहे। वांग्याचं पीक होतं मल्चिंग पेपरवरती, मात्र गारपिटीचा तडाखा बसला आणि हा मल्चिंग पेपर सुद्धा पूर्णपणे तुटून गेलेला आहे। तरकारी पिकांचंही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी खरं तर मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्यभर गुढीपाडव्याचं स्वागत करण्यात येत आहे, पण एकीकडे काल अचानक रात्री झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं कंबर मोडलेलं आहे। त्याचं कारण असं, कांद्याचं पीक असो, तरकारी संपूर्ण पिकं असो, गहू असो, भरपूर असं नुकसान झालेलं आहे। त्याचं कारण गारपिटीमुळे कांद्याचं शेंड्याची पाता तुटलेले आहे, त्याच्या माना वाकलेल्या आहे, कांदा उन्मळून पडलेले आहेत आणि एकीकडे वांग्याचं पीक आहे, त्या वांग्याच्या पिकाचं मल्चिंग पेपर तुटलेला आहे। वांग्याला ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो आणि कांद्याचा हातातोंडाशी आलेला घास, त्या कांद्याला 1 ते 2 पाणी बसणार होते। अगोदरच कांद्याला अजिबात बाजार नाही, शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। त्या अवकाळी गारपिटीमुळं कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती, शासनाला कळकळीची विनंती आहे, आपण ताबडतोब शेतमालाचं पंचनामा करून त्वरित शेतमालाची भरपाई द्यावी। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।